तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. पाहूयात. तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? शेत विकून माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती. त्यांना आम्ही बोललो का मिरच्या झोमता, जरा तुमची लेवल खाली आणा, एवढी वर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी अंबानी बरं का, हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता, हा हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का? माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. धर्मादायांच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठ्याले हॉस्पिटल उघडलेली आहेत. त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना 10% बेड हे रिझर्व्ह असले पाहिजे. परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह नसतात. उलट गरीबाला ऍडमिशनच नाही अशा पद्धतीने वागलं जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत. आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायाच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. मला ते ऐकून अतिशय दुःख झालं. कालच संध्याकाळी मी जालन्यात होते तेव्हा मला ही बातमी कळली आणि आता त्याच्यात मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा चौकशी सुरू केली आहे. ते ऐकून थोडं बरं वाटतंय, पण जो जीव जायचा तो जीव गेला त्याचं दुःख होतंय. पण आता तो काही परत येणार नाही. आता या चौकशा होत राहणार, पण या चौकशाच होतात, परत कारवाई त्याच्यावर काहीच होत नाही. आणि ज्यांचे प्राण जायचे होते ते तर गेले. आता त्यातनं साध्य काय होणार आहे त्या चौकशीतनं? वाईट वाटतंय सगळं बघून की जीव महत्वाचा नाहीये, पैसा जास्त महत्वाचा आहे. हो, कालच त्या संबंधी आम्हाला समजलेलं आहे आणि आम्ही लगेचच त्याच्यात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहे. धर्मादाय रुग्णालयाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या निमित्ताने खरंच सांगू इच्छिते की तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. बऱ्याचशा धर्मादाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाही आणि त्याच्यावरच आम्ही आता की एक आरोग्यदूत बसवणं किंवा एक कमिटी तिथे स्थापन करणं धर्मादायाची, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत. आणि ही जी सगळी धर्मादायाच्या अंडर येणारे हॉस्पिटल आहे ज्याला आपण सोयीसुविधा पुरतो, त्यांनी हे आपल्या पेशंटला ह्या सोयी दिल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्या ज्या सरकारी योजना आहेत त्या पण त्यांनी लागू केल्या पाहिजेत. यासंबंधीची आत्ता आम्ही पूर्ण प्लॅन ते तयार करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.